तुम्हाला खरं कोकण अनुभवायचं असेल तर अर्थातच पावसाळ्यात जायला हवं. तरच या कोकणातील विविध रंगी आणि हिरवीगार झाडे आणि खरं कोकण पाहता येतं. एक छोटीशी ट्रिप या कोकणातील पावसाळी रस्त्यावरनं केलेली. इथे एक जुनं मंदिर आहे, त्या कोणतरी गेल्यावर येताना बघून म्हणते हे असं समोरच. ही छोटी छोटी पुरातन स्थळं पाहताना खऱ्या अर्थाने आपण प्राचीन युगात आलो की काय अशी भावना होते. पण गेल्या कित्येक शतकापासून इथला जो निसर्ग आहे तो मात्र जसा होता तसाच आहे. या नवाबांच्या खोकरीच्या कबरीच पहा. या तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या काळची आधुनिक शैली, बांधकाम शैली दर्शवतात. कोकणातील निसर्गाच्या या रंगाला हिरवा रंग म्हणणं हा कलर ब्लाइंडनेस, रंग आंधळेपणा, हा खऱ्या अर्थात नव्या नवलाईचा पोपटी रंग. निसर्गाचा हा रंग हिरवा पोपटी अजिबात नाही. तुमच्या मनाला, बुद्धीला आणि हृदयाला जो ग्रीनरीचा रंग स्पर्श करून जाईल तो हा रंग, तो फक्त अनुभवत जायचा, त्यातल्या छटा नाही उलगडत बसायचं. आपल्या छोट्या छोट्या भाता खेचरात राबणारा कष्टाळू कोकणी शेतकरी दिसला की एकदा मानाने मुजरा करायचा. हा आपला अन्नदाता आहे आणि आपण मात्र पुढे पुढे सरकत राहायचं, त्या निसर्गाचा अनुभव घेत आणि शेतातल्या राब पाहतच. कोकणची जीवनवाहिनी समजणारी लालपरी मध्येच तुम्हाला दर्शन देते. ही खऱ्या अर्थाने कोकणातील लोकांना एकमेकाशी कनेक्ट ठेवतेच. तिचंही सौंदर्य पाहत आपण मात्र पुढे सरकतच राहायचं. कोकणाच्या निसर्गाने बनवलेल्या या सुंदर ग्रीनरीमध्ये मध्येच तुम्हाला मंदिराचे पवित्र कलश नजरेला पडतात. तेव्हा त्या देवतेला, निसर्ग देवतेला वंदन करायचंच. कोकणातील या सुंदर निसर्गचक्राच्या रंगचक्रात नाही अटकून पडायचं, पण कोकणातील निसर्गाचा अनुभव मात्र घ्या.